मी दोडामार्गच्या उगाडे ह्या गावामध्ये आहे. निसर्गसंबंध असं गाव आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये हा गाव वसलेला आहे. आमच्याबरोबर आहेत सचिन ताटे या गावचे एक रहिवासी. त्यांनी लहानपणापासून ही ही तळी बघितलेली आहे आणि त्यांनी त्याचा वापर पण केलेला आहे. सचिन, तुला या तळीबद्दल काय सांगायचं असं वाटतं? नमस्कार. धन्यवाद. आज आपण उगाडे या गावात इथे आहोत आणि उगाडे गाव म्हटल्यानंतर चारही बाजूने पूर्ण डोंगर आणि हा छोटासा गाव, निसर्ग संपन्न असा छोटासा गाव. आणि ह्या गावाला पूर्वजी कसं एक वरदान लाभलेलं आहे देवांचं, की ह्या गावात कधीही पाण्याची कमतरता होत नाही. चारही बाजूने डोंगर असल्यामुळे सगळे झरे, जे पाण्याचा निचरा होतो, तो खाली होत होत असतो. त्याच्यामुळे इथे सगळे झरे, तळ्या आणि नद्या असा हा पाण्याने समृद्ध असा हा गाव. आमच्याच घराच्या वरती जी आज आपण पाहण्यासाठी जात आहोत, झरी, तळी, ती आज आपण पाहणार आहोत. गेली किती वर्ष, पिढ्यानपिढ्या ह्या पाण्याच्या जीवावर इथले सर्व नारळ, पोपळी, जनजीवन सर्व ह्या पाण्याच्या उपजीविकेवर सगळं होत होतं. आणि आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे नवीन-नवीन सुविधा, साधनसुविधा आल्या, विहिरी झाल्या, पंप झाले. त्याच्यामुळे ह्या झऱ्याचा उपयोग होत नाही आहे. आणि आज आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि तिथे सध्याची परिस्थिती काय आहे? निसर्गाच्या सानिध्यात राहून पण अशी ही दुर्लक्षित राहिलेली तळी, त्या ठिकाणी आज आपण जात आहोत. आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय, हे झाड एक विलक्षण असं तुम्हाला तिचं डिझाइन बघायला मिळणार. आणि असं चांगलं असं मातीचं झाड आहे. बघा हे किती सुंदर दिसतंय. अशीच निसर्गाच्या कुशीत आपण राहून त्या निसर्गाचा आस्वाद घेतला पाहिजे. निसर्गाला जर आपण टिकवलं तर निसर्ग आपली नक्कीच काळजी घेतो. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही झरी होती. कारण ह्या निसर्गाच्या झरीवर हा संपूर्ण ही 10-12 घरं आपलं उपजीविका करत होते आणि सगळी ही झाडं जवळपास 40 एकरचा परिसर, हा झाडांनी त्यांना पाणी सर्व ह्या झऱ्यावर पोचत होतं. आता आपण आपला प्रवास सुरू करतो आणि ह्या वाटेवरून आम्ही आता चाललो आहे ती तळी बघायला. आणि तळीची स्थिती काय आहे ती आपण तिकडे जाऊन बघूया. आणि आपल्या वाटेवर एक इतकं समृद्ध असं जंगल आहे आणि दाट झाडं आहेत. आणि हां, सो मुख्य म्हणजे या वाटेच्याच बाजूला हा तळीकडून येणारा पाण्याचा पाट होता. म्हणजे ही वाट केली होती त्यावेळी लोकांनी स्वतः कष्ट करून हे एक वाट तयार केली होती पाण्यासाठी. आणि ते वरून पाणी खाली आणलं जायचं आणि त्यांच्या शेतामध्ये आणि शेतीची लागवड त्या पाण्याचा उपयोग करून करायचे. हे बघा, वाट अगदी दाट झाडं आहेत. सो आपल्याला वाट करून करून पुढं जायचं आहे. अशी आम्हाला आणखीन एक 8-10-15 मिनटं चला. जंगली प्राण्यांची जाण्याची. हां, ही आपल्याला ही वाट दिसते, ही माणसांची वाट नाही. ही वाट आहे जंगली जनावरांनी जाऊन केलेली वाट. सो आपल्याला लक्षात येणार की हे जंगल किती समृद्ध आहे आणि इकडं जंगली प्राणी मोठ्या प्रमाणावर आहेत. सो आणि इतकं शांत आणि पक्ष्यांचा मधुर आवाज इकडं येतो. आणि बाजूला हा व्हाळ आहे. याच्यामध्ये आता जस्ट पाऊस सुरू झालेला आहे म्हणून अजून पाणी तेवढं आलेलं नाही. ही वाटेवर अशी झाडं पडलेली आहेत. आता शेवटी आपण तळीकडे पोचलो आहोत. ज्या तळीच्या आधारावर कशी अनेक कुटुंब आपलं उदरनिर्वाह करत होती 10-15-20 वर्षापूर्वी. ज्या तळीनं लोकांना अन्नधान्य दिलं
ती तळी इकडं आपण पोचलोय. इकडं एक झरी होती, त्या झरीतून हे पाणी यायचं आणि लोक इकडं दरवर्षी येऊन इकडे बांध घालायची. आणि तो बांध घातल्यामुळे मला वाटतं इकडं बांध होता ना, इथे बांध, हा बांध होता. आदल्या दिवशी संध्याकाळी इथे पाण्याला बांध घातला जायचा आणि त्याला छोटासा पाईप ठेवायचा आणि त्या पाईपावर अडथळा ठेवून पाणी बांधल्यानंतर ते पाणी संपूर्ण साठा व्हायचा. आणि दुसऱ्या दिवशी ज्या ज्या माणसाच्या पाळी असतील, ज्या ज्या माणसाचा तो दिवस असेल, त्याप्रमाणे तो माणूस येऊन हे पाणी घेऊन जायचा. हे पाण्याच्या ह्याच्यात एक बांधिलकी होती, सामाजिक बांधिलकी काय होती की ही जी वाडी होती, हा जो गाव होता, हा गाव ह्या इथे येऊन सर्वजण श्रमदान करायचे. स्वतः येऊन प्रत्येक घरातला एक दोन माणूस येऊन ह्याची काळजी घेत होता. आणि इथे जो काय परिसर आहे तो सगळा साफ करायचा आणि आपल्या झाडांसाठी पाणी घेऊन जायचा. आणि सर्व एकत्र येत असल्यामुळे पाण्याच्या एका माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली जात होती. आज हे पाणी बंद झालं, त्यानंतर काही माणसं आज ही सामाजिक बांधिलकी कुठेतरी दुरावली आहे. आणि एक सांगायचं म्हणजे ह्या ठिकाणी पावित्र्य खूप जपलं जातं. ह्या ठिकाणी कोणीही हिंसा वगैरे बाकीच्या गोष्टी ज्या मानल्या जात नाहीत, ह्या ठिकाणी इथे करू नयेत असे आमचे पूर्वज सांगायचे. त्यामुळे ह्या ठिकाणी हा निसर्गाचा झरा आणि त्या झऱ्याचं पावित्र्य राखण्याचं काम आमच्या पूर्वजांनी आणि सर्व माणसांनी केलं होतं. काळाच्या ओघात कुठेतरी आज ह्या ठिकाणाचा झरा हा विलुप्त होतोय का असं वाटतंय. म्हणून आम्ही आज सर तुमच्या माध्यमातून एक्सप्लोअर करण्यासाठी इथे आलो. मी आपल्या माध्यमातून हे सांगू शकतो की आमच्या गावात, उगाड्यासारख्या गावात पाणी अडवा, पाणी जिरवा मोठ्या प्रमाणात शासनाने स्कीम राबवली. पण ज्या ठिकाणी खरंच गरज होती त्या ठिकाणी बंधारे घातले गेले नाहीत. काही बाबी असतील त्यांच्याने त्या राबवल्या असतील, पण खरी गरज होती ह्या ठिकाणी. कारण उंचावरून पाणी खाली जातं, खालून पाणी वर येऊ शकत नाही. हा नॅचरल स्रोत होता. त्या नॅचरल स्रोतचा जर उपयोग केला असता तर खरंच तेथील खालील लोकांसाठी हा फायदेशीर होता. आपण इथे बघतोय की हा संपूर्ण जो भाग दिसतोय आज, ज्या ठिकाणी पाण्याचा साठा व्हायचा, आता त्याचं डागडुजी न केल्यामुळे संपूर्ण जंगलातून जी दगड माती येते ती संपूर्ण भरलेली तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्या अगोदर ज्यावेळी ह्या तळीचा उपभोग हे लोक घेत होते त्यावेळी हा मोठ्या प्रमाणात खोल होता, जे आपल्याला पाहायला दिसतं. आज ह्या ठिकाणी दगड माती सगळे जमा झालेत. आणि आपण बघतो की हे बघा, इथे जो आपल्याला सरांनी दाखवला या ठिकाणी जो बांध घालून त्याला पाण्याचा साठा करून ह्या ठिकाणावरून पाट काढून, जो कुठलाही पाईप नाही, कुठलाही पंप नाही, त्याच्याशिवाय ह्या ठिकाणी उंची देऊन पाण्याचा साठा करून ह्या ठिकाणातून पाटाद्वारे हे पाणी खाली नेत होते. तेच हा खरा सांगायचं म्हणजे शाश्वत विकास ज्याला म्हणतो आपण, जो कुठलाही कोणाला त्रास न देता, न ओरबडता, निसर्गाकडून ओरबडण्याची परिस्थिती नव्हती. जे आपल्याला निसर्गाने दिलंय त्याचा मेंटेनन्स ठेवून, त्याच्याकडून सहानुभूतीने घेऊन आपल्याला त्याचा उपभोग कसा घेता येईल ह्याचा शाश्वत विकास आमच्या पूर्वजांनी त्यावेळी आम्हाला दाखवला होता. पण आताच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आणि इन्स्टंट जे पाहिजे त्या ह्याच्यामध्ये लोकांनी ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. मला वाटतं जर आपण आपल्या माध्यमातून हा जर व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे जर सगळ्यांनी बघितला असेल आमच्या गावातल्या लोकांनी, तर पुन्हा इथे श्रमदान होऊन सर्व सामाजिक बांधिलकी जपून एकत्र येऊन जर ह्या निसर्गाने जी आपल्याला ठेवण दिली आहे ह्या पाण्याचा उपभोग जर घेता येईल तर खूप गोष्ट चांगली आज घडली असे मी मानू शकतो. आणि अशाच ह्या ठिकाणी वर जो हा मुख्य झरा आहे, हा जो मुख्य पाण्याचा प्रवाह आहे तो हा जंगलातून आला आहे. आणि ह्याच्यावर त्याचा जो मेन सोर्स आहे तो वर आहे. त्या ठिकाणी लोक पहिली जायचे आणि तिथून त्याला वाट मोकळी करायचे, प्रवाह जो खाली यायला, तो कुठेतरी आज बंद झाला आहे आणि हे पाणी कमी झालं आहे. माणसाबरोबर येथील जनावरं जी होती, गवरेडा म्हणा, बाकी जे वाघ वगैरे सुद्धा, त्यांना पाणी इथे नॅचरली मिळत होतं. फॉरेस्टने काय करण्याची गरज नव्हती. जे आता मोठमोठे टेंडर काढून फॉरेस्टमध्ये प्राण्यांसाठी तळे बांधले जातात.
तर आमच्या पूर्वजांनी ऑलरेडी ह्याच्यावर विचार करून माणसासाठी आणि जनावरांसाठी पाण्याची सोय केली होती. त्याच्यामुळे पाण्याच्या शोधात जनावरं खाली येत नव्हती आणि आज त्यांना साठलेलं पाणी मिळालं नसल्यामुळे ती जनावरं नदीच्या ठिकाणी येतात आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. म्हणजे ना इंजिनियर ना आर्किटेक्चर, पण निसर्गाचं कसं उपभोग घेताना त्याला कसा न दुखवता शाश्वत विकास केला जाईल आणि आपलंही जीवन जी शैली आहे, जी साधनं आहेत, ही कशी उपभोगात घेता येईल ह्याचा विचार ह्या पूर्वजांनी केला होता. त्यावेळी सुद्धा त्या लोकांना केवढी नॉलेज होती टेक्नॉलॉजीची आणि इंजिनिअरिंगची, हे आपण यातून समजू शकतो. आणि जी वाट आहे, याच वाटेच्या बाजूलाच हा पाट होतं आणि ह्या पाटातून हे पाणी खाली जायचं. तो आता तर पाट कम्प्लिटली बुजवून गेला आहे, कारण याची निगा राखली गेली नाही. गेली 10-15 वर्ष झाली ही तळी आणि हा पाट मेंटेन होत नाही. त्यामुळे ही सिस्टम कोलमडली आहे कम्प्लिटली. एक चांगली अशी सेल्फ सस्टेनिंग जी सिस्टम होती ती बंद पडली. हे फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशाच गोष्टी सगळीकडे घडलेल्या आहेत.